तुम्हाला माझ्याबद्दलचा एक्सपिरियन्स कसा वाटला की बाबा होम लोन करताना काही शंका कुशंका किंवा योग्य अयोग्य किंवा माहितीमध्ये काय हे वाटलं का ह्याबद्दलची माहिती मला पाहिजे. आता होम लोनच्या प्रोसेसमध्ये आता सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही मला पहिल्यांदा भेटले त्यावेळेस तुम्ही मला पूर्ण डिटेलमध्ये एकूण एक होम लोनचे चार्जेस काय असतात, प्रोसेस काय असते, अप्रूव्हसाठी काय लागतं आणि वेळ किती लागते याबद्दल तुम्ही काहीही ब्लॅक थिंग किंवा हिडन गोष्टी न ठेवता तुम्ही सर्व क्लिअर कट सांगितलं. आणि आत्तापर्यंतच्या प्रोसेसमध्ये मला असं जाणवलं की जे काही तुम्ही सांगत होते की ह्या टप्प्यामध्ये हे होणार, आज हे होणार, उद्या फाईल प्रोसेस होणार, परवा डॉक्युमेंट इश्यू होणार वगैरे ज्या ज्या गोष्टी आहेत जशा तुम्ही सांगितलं तर त्या पद्धतीने अगदी वेळेवर आणि त्यामध्ये कुठलाही टाईम कमी न करता त्या वेळेवर होऊन गेल्या. आणि जी तुम्ही कमिटमेंट दिली होती, आता मी बाहेरून ऐकलं होतं की बँक ऑफ महाराष्ट्राची प्रोसेस खूप स्लो असते आणि ते 1 महिना लावतात, 1.5 महिना लावतात, पण तुम्ही सांगितलं होतं की 8 दिवसामध्ये लोन डिस्बर्समेंट होईल आणि त्या पद्धतीने तुम्ही कमिटमेंटला तुम्ही फॉलो केला आणि त्याच्यानुसार मला तुम्ही लोन डिस्पर्स करून दिलं. आणि माझ्याही कुठल्या त्या गोष्टीमध्ये कुठे सर्च करायचं असेल किंवा कुठले स्टॅम्प पेपर घ्यायचं असेल त्या प्रोसेसमध्ये मला जास्त त्रास झाला नाही. हे एकदम पूर्णपणे सुरळीत आणि स्मूथ प्रोसेस आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राचा एक्सपिरियन्स सांगा माझ्याबद्दल वैयक्तिक बाबा तुमच्या म्हणजे काय हिडन किंवा असं काही हे नाही. वैयक्तिक तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर आता माझ्याकडे आता मी बँकेचं नाव घेत नाही पण रेप्युटेड बँकेचे लोक आले होते. तर ते स्वतःहून मला म्हणत होते की आता दुसऱ्या बँकेकडे गेला तर ते एजंट असतात, ते खोटं बोलतात, ते कुणालाही फोन देतील आणि हा ब्रांच मॅनेजर आहे असं सांगतील. तर तसं अजिबात तुमच्या उद्यात नव्हतं. तुमचा जो प्रामाणिकपणा आहे आणि जे तुम्ही चार्जेसबद्दल जे क्लॅरिटी पार्शॅलिटी तुम्ही ठेवलेली आहे, जेवढे तुम्ही चार्जेस सांगितले होते ॲक्च्युअल बँकेमध्ये उलट त्याच्यापेक्षा थोडेसे कमी चार्जेस निघाले. तर ती क्लॅरिटी महत्त्वाची आहे आणि तो विश्वास महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला माझ्या बाबतीत जर तुम्ही लोनची प्रोसेस समजावून सांगितली तर ती अतिशय सोप्या पद्धतीने आणि मनामध्ये जे माझ्या मनात शंका कुशंका होत्या त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही सर्व गोष्टीचं शंकाचं निरसन केलं आणि पुढे चालून भविष्यामध्ये काय होईल, कसं होईल, तर म्हणजे डेली रिड्युसिंग मोड आहे किंवा या ज्या गोष्टी मलाही माहीत नाही त्या गोष्टी पण तुम्ही त्याच्यावरती भर देऊन तुम्ही सांगितला. तर त्या सर्व गोष्टी तुम्ही क्लॅरिफाय हां सगळ्यात महत्त्वाचं की माझे फायदे जे आहेत तुमचे फायदे हां त्या पद्धतीची माहिती सगळी दिली. हो हो धन्यवाद सर. आणि मला पुढं भविष्यकाळात जर काय असेल तर तुम्ही सजेस्ट करचाल शुअर डेफिनेटली. आता भविष्य काळामध्ये आता जर माझ्याकडे कोणी लोन घेण्यासाठी आलं असेल किंवा होम लोन असू द्या किंवा अजून कुठलं लोन असू द्या तर मी नक्की तुमचं नाव रेफर करेन पहिल्यांदा. किंवा माझ्याही बाबतीत आता मला समजा कुठलं अजून लोन कुठलं घ्यायचं असेल तर मी इथून पुढे तुमच्याकडूनच घेईन कारण तुम्ही एक माझ्या हक्काचे आणि भरोशाचे